नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, जिल्हा परिषदेअंतर्गत शासनामार्फत दरवर्षी सेस योजना राबवल्या जातात। या सेस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदानित स्वरूपात विविध साहित्यांचं वाटप केलं जातं। आता या चालू घडीमध्ये म्हणजे चालू वर्षामध्ये 2025-26 मध्ये सुद्धा ही सेस योजना जिल्हा परिषदेअंतर्गत राबवायला सुरुवात झालेली आहे। त्या संबंधीची माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली होती। 1 मे ते 15 जून पर्यंत या जिल्हा परिषदेअंतर्गतच्या सेस योजनेमध्ये भरपूर लोकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवलेला आहे। ज्या लाभार्थ्यांचे फॉर्म भरायचे राहिले असतील अशा लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। कारण की मित्रांनो, 15 जून ही काल तारीख संपून गेलेली आहे। भरपूर लाभार्थी आता आपल्याला विचारत आहेत की शासनामार्फत याच्यामध्ये काही वाढीव तारीख करून देण्यात आलेली आहे का, कागदपत्रांमुळे आमचा फॉर्म भरायचा राहून गेलेला आहे। तर अशा लाभार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। शासनाकडून याच्यामध्ये लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता आता पुन्हा एकदा तारीख वाढ जी ती करून देण्यात आलेली आहे। म्हणजे जिल्हा परिषदेच्या सेस योजनेमध्ये लाभार्थ्यांना अजूनही सहभाग घेता येणार आहे। तर हा सहभाग आपल्याला किती तारखेपर्यंत घेता येणार आहे याबद्दलची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। शासनामार्फत येणाऱ्या ज्या विविध सरकारी योजना असतात याबद्दलची आपण सविस्तर चर्चा या चॅनलच्या माध्यमातून आपण वारंवार करत असतो आणि तुमच्यापर्यंत त्याबद्दलची अपडेट पोहोचवत असतो। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक स्क्रीनशॉट देत आहे। शासनामार्फत जी जिल्हा परिषदेची वेबसाईट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळेल। आता मित्रांनो, हा स्क्रीनशॉट किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग जी तुम्ही पाहत आहात ही मित्रांनो जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्फत प्रसिद्ध झालेल्या जाहिराती संदर्भात आहे। म्हणजे सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत सेस योजना सुरू जी झाली होती ती 1 मे पासून 15 जून पर्यंत सुरू करण्यात आली होती। या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी शासनामार्फत सूचना करण्यात आल्या होत्या। आता मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरले अशा लाभार्थ्यांची फॉर्म पडताळणी सुद्धा सुरू झालेली आहे आणि त्या संबंधीचे मेसेज त्यांच्या मोबाईलवरती सुद्धा आलेले त्यांना पाहायला मिळतील। आता मित्रांनो, ज्यांचे फॉर्म भरल्यानंतर काही त्रुटींमुळे काही चुकांमुळे रिजेक्ट झालेले असतील तर अशा लाभार्थ्यांना सुद्धा मोबाईलवरती मेसेज आलेले आहेत। अशा लाभार्थ्यांनी सुद्धा वेळीच आपले फॉर्म दुरुस्त करून घ्यायचे आहेत। कोणती कागदपत्रे आपली चुकलेली आहेत ते पाहायचे आहेत आणि पुन्हा एकदा ती कागदपत्रे व्यवस्थितरित्या अपलोड करायची आहेत। आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची माहिती सांगायची म्हणजे सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत जी सेस योजना सुरू करण्यात आली होती याची मित्रांनो आता शासनामार्फत तारीख वाढ करून देण्यात आलेली आहे। म्हणजेच 15 जून जी शेवटची तारीख देण्यात आली होती, अंतिम तारीख देण्यात आली होती, याच्यामध्ये वाढ करून आता 30 जून जी आहे ती करण्यात आलेली आहे। म्हणजेच येणाऱ्या पुढच्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचा आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। भरपूर लाभार्थी या योजनेसंदर्भात विचारणा करत असतात। कारण की मित्रांनो, सेस योजना जी आहे या योजनेअंतर्गत भरपूर साहित्यांचं वाटप अनुदानित स्वरूपात शासनाकडून केलं जातं। ज्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की शिलाई मशीन आहे, पिठाची गिरण आहे, ताडपत्री आहे, इलेक्ट्रिक मोटार आहेत, पाईपलाईन आहे, ट्रॅक्टरची अवजारे आहेत, अपंग लाभार्थ्यांसाठी 3 चाकी स्कूटर आहे, 3 चाकी सायकल आहे। सायन्स विभागामध्ये जो लाभार्थी अपंग लाभार्थी शिक्षण घेत असेल तर अशा लाभार्थ्यांसाठी लॅपटॉप आहेत। झेरॉक्स मशीन मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी आहेत। त्याचबरोबर गाई पालन असो किंवा शेळी पालन असो अशा सुद्धा योजना या सेस योजनेअंतर्गत शासनामार्फत राबवल्या जातात आणि लाभार्थ्यांना त्याचा लाभ सुद्धा मिळवून दिला जातो। त्याच्यामुळे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा। जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या जिल्हा परिषदेअंतर्गतच्या सेस योजनेअंतर्गत सहभाग घेण्याला विसरू नका। भरपूर लाभार्थ्यांना याचा फायदा होत आहे। स्वतःचे व्यवसाय त्यांनी या योजनेअंतर्गत उभा केलेले आहेत। स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी लाभार्थ्यांनी याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यायचा आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। भरपूर लाभार्थ्यांसाठी ही अपडेट महत्त्वाची ठरणार आहे कारण की भरपूर लाभार्थ्यांचे फॉर्म अजूनही या ऑनलाईन पद्धतीने भरायचे राहून गेलेले आहेत। अशा लाभार्थ्यांनी आता वेळीच आपले फॉर्म वेबसाईटवरती जाऊन व्यवस्थितरित्या भरायचे आहेत। वेबसाईट जर माहित नसेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा तुम्हाला तोंडी सुद्धा सांगतो, zpschemesatara.com ही मित्रांनो जी वेबसाईट आहे याच्यावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता। आता मित्रांनो, ही जाहिरात जी आहे ही सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत प्रसिद्ध झाल्यामुळे याबद्दलची माहिती सातारा जिल्हा परिषदेअंतर्गतच्या लाभार्थ्यांना महत्त्वाची ठरणार आहे। परंतु इतर जिल्ह्यामधील सुद्धा जे काही लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना सुद्धा लवकरच मी अपडेट देण्याचा प्रयत्न करेन। ज्या पद्धतीने आपल्याजवळ अपडेट येत असतात, ज्याची माहिती आपल्याला कळत असते त्याबद्दलची माहिती नक्कीच आपण चॅनलवरती देत असतो।
तुम्हाला जर याबद्दलची आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आपल्या जवळच्या पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषदेअंतर्गत मध्ये जाऊन तुम्ही या योजनेसंदर्भात चौकशी करू शकता। विचारताना सेस योजनेचा नक्की उल्लेख करा, त्यामुळे समोरच्या अधिकाऱ्यांना सुद्धा याबद्दलची माहिती द्यायला तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो। महत्त्वाची अपडेट आहे, एकंदरीत सांगायचं झालं तर जिल्हा परिषदेअंतर्गतच्या सेस योजनेची तारीख वाढवून देण्यात आलेली आहे। जे लाभार्थी सहभाग घ्यायचे राहिलेले असतील अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचा आहे, म्हणजेच तुमचा सुद्धा या योजनेअंतर्गत सहभाग होऊन तुम्हाला सुद्धा चालू वर्षामध्ये योजनेचा लाभ घेता येईल। तर मित्रांनो, भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।